अनन्याताई, तसं काही नाहीये. तसं नाहीये मग कसं आहे सांग ना तू. बोल म्हणजे सगळं क्लिअर होईल. बोल ना. तुम्ही एवढ्या का चिडताय? मग काय करू मी? तू वागतेसच तसं. मी काही चुकीचं वागले नाहीये. बरोबर आहे. तुझी चूक नसतेच कधी. करेक्ट आहे तुझं. एवढं सगळं करून मी काय केलं असं खोटा आव्हान? आम्ही वेडे आहोत का सगळे? बोल ना, शांत का बसलीयस? हिला काय झालं? एवढी का भडकली? मला काय माहिती. तुम्ही गप्प बसा, तर काही बोलू नका. बरं झालं, सगळे आलेत आता. बोल, दे ना आता उत्तर. वेदाला आईसोबत बाहेर का पाठवत नाहीयेस तू? वेदापासून तिच्या आजीचं प्रेम का हिरावून घेतेयस? बोल ना. आई दुश्मन आहे का तिची? आई जीव घेणार आहे का वेदाचा? बोल ना, जीव घेणार आहे का आई तिचा? हो. ही बाई वेदाचा जीव घेऊ शकते. बस करो इनी. इनफ नाउ. माझ्या आईवर आरोप करायची हिम्मत कशी झाली तुझी? तू तुझं लिमिट क्रॉस केलेस. मी सिरियसली सांगतेय, मी विसरून जाईन की तू माझ्या दादाची बायको आहेस आणि या घरची सून आहेस. तुम्ही काहीही बोललात ना, तरी सुद्धा सत्य बदलणार नाहीये. आणि मी सत्य तेच बोलते. याआधीही या बाईनी वेदाचा जीव घ्यायचा प्रयत्न केलाय. एक नंबरची नालायक बाई आहे ही. वहिनी, अनन्या